पहिल्या दिवसापासूनचे विषय अर्धवट आहेत. पहिल्या दिवशी आपण दत्तात्रयाचं स्वरूप बघितलं, त्या संबंधीचे जेवढे तर्क होते त्या तर्कांवरती आपण बोललो. दुसऱ्या दिवशी परमेश्वराची प्रचिती, दर्शन आणि सामर्थ्य या विषयावर बोलायचं होतं, पण तो विषय राहून गेला आणि पहिल्या दिवशीचा जो विषय आहे तोच पुढे गेला. प्रचिती, दर्शन, सामर्थ्य हा विषय फक्त 2 ओळीत सांगणार आहे, कारण असं होता कामा नये की इथे विषय दिला आणि तो आपला झाला नाही. तर तुम्ही आम्ही कुठल्याही देवताविषयी किंवा दत्तात्रय प्रभूंविषयी मला हा अनुभव आला, मला तो अनुभव आला, इथपर्यंतच थांबतो आपण. एखादी घटना ज्यावेळी आपल्या आयुष्यात घडते, एखादा साक्षात्कार ज्यावेळी आपल्या आयुष्यात घडतो, तर तो साक्षात्कार फक्त परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. फक्त अस्तित्व कळतं. आणि जीव, जे आपण काल बघितलं की जीव हा असा आहे की जो परमेश्वराचं दर्शन करू शकतो, एवढी मोठी पात्रता त्याच्यामध्ये आहे, जी देवादिकांना नाही. जेवढी देवादिक आहेत, आपल्याला स्वर्गीचे 33 कोटी देव आहेत. मी पहिल्या दिवशी भरपूर बोललो देवतांविषयी. या जागतिक पातळीवरती जे जे देवत्व पावलेले आहेत, त्या सगळ्यांना परमेश्वराचं फक्त अस्तित्व ज्ञान आहे. आईल पैलाचे अस्तित्व जाणे दर्शन नव्हे, फक्त अस्तित्वाचं ज्ञान. आणि तुम्ही आम्ही काय करतो? तुम्ही आम्हाला एवढा अधिकार आहे की आपण दर्शनापर्यंत पोहोचू शकतो, आणि तरी सुद्धा तुमचा आमचा अधिकार फक्त तिथपर्यंतच राहतो. आणि पहिला मुद्दा, आपल्याला आलेला अनुभव हा खरा आहे की खोटा आहे हे कसं कळणार? जोपर्यंत स्पष्ट दर्शन होणार नाही, जोपर्यंत दर्शनामध्ये स्पष्टता येणार नाही, जोपर्यंत दर्शनामध्ये स्फोटता येणार नाही, दर्शनाचा स्फोट होणार नाही. जसा अर्जुनाच्या बाबतीत झाला की त्याला विश्वरूपाचं दर्शन झालं, स्फोट झाला, दर्शनाचा स्फोट झाला. एरवी तो कृष्णाला रोज बघत होता, पण एक अशी वेळ आली की कृष्णाने त्याला बजावलं की न तुमाम शक्यसे द्रष्टू मने नैव स्वचक्षुषाः. याचा अर्थ असा आहे की अर्जुना, तू मला आत्तापर्यंत ज्या डोळ्यांनी बघतोयस त्या डोळ्यांनी तू मला बघू शकत नाहीस. आणि पुढची ओळ आहे, दिव्यम ददामी ते चक्षु पश्यमे योगमेश्वरम. म्हणजे तुला आता मी दिव्य चक्षु देतो, त्या चक्षुमुळे तुला माझं ते दर्शन कळेल. त्यानंतर लगेचच विश्वरूपाचा पसारा सुरू होतो. दिव्य चक्षु दिला म्हणजे नक्की काय झालं हे गीतेत सापडत नाही. त्यामुळे होतं काय, आपण पुढचं वाचतो सगळं, पण आपल्या बाबतीत ती गोष्ट संभव होत नाही. मनुष्य परमेश्वराच्या बाबतीत तरी केवळ अस्तित्वावर अवलंबून राहिलेला आहे. त्याला फक्त अस्तित्व आवडतं, दर्शनाकडे त्याचा ओढा नाहीये. दर्शन त्याचं कोणाचं असतं? त्याचं एका दगडाचं दर्शन असतं, त्याचं एका कुठल्या तरी पंचमहाभूतापैकी एका भूताचं दर्शन असतं. त्याचं दर्शन छोटं करून टाकलं आपण. मला एक सांगा तुम्ही, एक छोटा बालक आहे, आई म्हणून
त्याच्या समोर आपण जर आईचं चित्र ठेवलं किंवा आईची मूर्ती ठेवली तर तशा दर्शनाने त्या बाळाचं पोट भरेल का? नाही भरणार. म्हणून जिवंततेचं दर्शन हाडामासा सकट ज्या अवताराने कृपेच्या कारणामुळे आमच्यावर कृपा करायची म्हणून जो निर्गुण निराकार होता तो सगुण साकार झाला, त्या सगुण साकाराचं प्रत्यक्ष दर्शन व्हायला पाहिजे. का प्रत्यक्ष दर्शन व्हायला पाहिजे? तर गाडी पुढे सरकायची आहे की नुसत्या दर्शनाने भागणार नाही. म्हणजे आपण तर दर्शनाच्या फार अलीकडे आहोत, पण आता ते जे बाळ आहे त्याच्या समोर आई उभी आहे आणि ती जर त्याला भूक लागलेली आहे आणि त्याला पाजत नाहीये दूध, तर अशा दर्शनाचा सुद्धा उपयोग नाही. म्हणजे जे दर्शन सामर्थ्य प्रदान करत नाही ते दर्शन परमेश्वराचं दर्शन नव्हे. ते तुमच्या मनातल्या तर्काचं दर्शन आहे, तुमच्या विचारांचं दर्शन आहे, तुम्हाला स्वप्न पडत असतील त्यांचं दर्शन आहे, तुमचे जे मतभेद आहेत त्याचं दर्शन आहे, तुमच्या विषयांचं दर्शन आहे, तुम्ही जे बाहेर बघता त्या सगळ्या गोष्टींच्या कल्पनांचं भेंडोळ त्याचं दर्शन आहे. प्रत्यक्ष दर्शन नाही. दर्शन झाल्यावर सामर्थ्य प्रक्षेपित व्हायला पाहिजे. आणि म्हणून तो जो दुसऱ्या दिवशीचा विषय होता तो हा होता की बालकाने फक्त आईचं दर्शन करून भागणार नाही, आईकडून सामर्थ्य सुद्धा त्याला मिळायला पाहिजे. तर हा दुसऱ्या दिवशीचा आपला विषय होता. तो अर्धा राहिला आणि आत्ता सुद्धा पूर्ण झाला नाही. फक्त मी त्याची एक ओळ तुम्हाला सांगितली की हा असा विषय आहे, त्यासाठी काय करायला पाहिजे हा मोठा विषय आहे. तिसऱ्या दिवशीचा विषय मात्र मी जरा आवरता घेतला, त्यामुळे पटकन लक्षात आला की आपण सुखदुःखाच्या चौकोनाची गोल गाथा, बरोबर आहे. म्हणजे एक त्रिपुटी आपण सांगितली आणि त्याच्या खाली जो चौकोन आहे तो आपण सांगितला. म्हणजे अशा प्रकारे आपल्या देहाचं मंदिर कसं विकसित झालंय ते आपण बघितलं. काल आपण जीव स्वरूपाची चर्चा केली. ही चर्चा सुद्धा अर्धवट राहिली थोडीशी आणि आपल्याकडे वेळही कमी आहे. काल जे प्रमुख पाहुणे आले होते मधु जोशी, ते म्हणाले अहो तुम्ही 20 पदार्थ सांगितले आणि आमच्या ताटात 4च पदार्थ वाढले. म्हटलं आता माझा नाईलाज आहे, मला माहित नाही की तुम्ही एवढे भुकेलेले आहात म्हणून. असो, एक चांगली घटना ही घडली आहे की या सप्ताहामुळे माणसाची परमेश्वर विषयक भूक वाढली. त्या भुकेवरच काम करायचं. प्रवचन कशासाठी करायचे असतात तुम्हाला सांगतो. प्रवचन काम कशासाठी करतात? तुम्हाला ते गरज निर्माण करून देणं त्या विषयाची. कारण गरजेशिवाय तुम्ही पुढे सरकत नाही. तुम्हाला सांगतो, आपल्याला गरज नसेल तर त्या पदार्थाकडे आपण ढुंकून सुद्धा बघत नाही, असा विषय असतो तो. आणि म्हणून आपण काल आपलं स्वतःचं स्वरूप बघितलं आणि आज आपण जमलोय परमेश्वराच्या शक्तींचा. म्हणजे जीवाच्या शक्ती वेगळ्या, परमेश्वराच्या शक्ती वेगळ्या. या विषयावरती खूप मतमतांतर आहेत. काल तुम्ही जीवाविषयी सगळं ऐकलं असतं तर लक्षात आलं असतं की जे जीवाकडे आहे ते परमेश्वराकडे काहीच नाही. पण आज आपण ते ऐकणार आहोत की जे परमेश्वराकडे आहे ते जीवाकडे नाही, असं सुद्धा आहे. जीवाकडे नाही म्हणजे टोटल विरोधाभास. एक घन आणि एक ऋण. तुम्ही जर लोह चुंबक बघितलं तर दोन सजातीय जोड जर तुम्ही एकत्र आणले तर ते एकमेकांच्या जवळ येत नाहीत. तुम्हाला सांगतो, विजातीय तत्व
म्हणजे एक घन भार असलेला आणि एक ऋण भार असलेला असा एकत्र आणला की खटकन युती होऊन जाते. का युती होऊन जाते? कारण याच्यामध्ये जी वजावट आहे ती इथे याला सापडते, याच्यामध्ये जी वजावट आहे ती इथे याला सापडते. परमेश्वर, आपण गेली 4 दिवस आणि आजचा 5वा दिवस आपण आरती करतोय. आज आपण सारंग पठारेंच्या हस्ते आरती केली. ही आरती आपण लक्षपूर्वक ऐकली तर आजचा विषय जो आहे तो ती आरती आहे असं आपल्या लगेच लक्षात येईल. तुम्हाला सांगतो, परमेश्वराच्या जडा आणि चेतना शक्तींचा भेद, जडा आणि चेतना हे 2 विभाग केलेले आहेत. या जडा शक्तींमध्ये सुरुवात अशी आहे, परमेश्वर सर्वेश्वर सर्वज्ञ दत्ता. बघा, परमेश्वर या शब्दाचा डिक्शनरीतला अर्थ आणि खरा अर्थ एकच, की जो परम ऐश्वर्याने नटलेला आहे तो, म्हणजे त्याच्याकडे प्रचंड ऐश्वर्य आहे. ते असं ऐश्वर्य आहे की त्याने एखाद्या जीवाला संपूर्ण ऐश्वर्य दिलं तरी सुद्धा संपूर्ण जसंच्या तसं उरतं. याला अक्षयत्व असा शब्द आहे, की त्याचा क्षयच होत नाही. तो देईल देईल देईल, किती देणार? संपूर्ण दिलं तरी संपूर्ण उरतं, असं अक्षय ऐश्वर्य परमेश्वराकडे आहे. हा परमेश्वराचा मोठा गुणविशेष आहे. पुढं म्हटलंय आरतीमध्ये सर्वेश्वर. आपला जो दत्तात्रय मोक्षगीता ग्रंथ आहे त्या ग्रंथाच्या 15व्या अध्यायात आपण आज उडी मारलेली आहे. आता खरं हा विषय 15 आणि 16 असे 2 अध्याय आहेत. आपल्याला 4 ओव्या खूप होतात. कधी हा विषय पूर्ण होणार मला माहित नाही, प्रयत्न करतो. एक भजन आहे मच्छिंद्रनाथांचं, ते भजन आपण ऐकूया. की जीवाला उपदेश करताना त्यांनी ते भजन कसं सांगितलंय बघा. रेचेला भिक्षा लेकर आना, मच्छिंद्रनाथांचं भजन आहे. रेचेला भिक्षा लेकर आना. जीवाला परमेश्वर काहीतरी सांगतोय. पहली भिक्षा पाणी लाना, पाणी आणायला सांगितलंय. पहली भिक्षा पानी लाना, नदी नाले के पास न जाना, कुआ बावड़ी दोनों बचाना, लोटा भर कर लाना, रेचेला भिक्षा लेकर आना. पानी लाना, नदी नाले के पास न जाना, कुआ बावडी दोनों बचाना. असं पाणी आणण्यासाठी तुम्हाला परमेश्वर जाणावा लागेल. कारण हे सगळं सोडल्यानंतर जे उरतं ते परमेश्वर तुम्हाला सांगतो. दुसरी भिक्षा लकड़ी लाना, दुसरी
भिक्षा लकड़ी लाना, झाड़ जंगल के पास न जाना, गिल्ली सूखी दोनों बचाना, मोली बंध कर लाना, रे चेला भिक्षा लेकर आना. कुठून आणायची लाकडं अशी? झाड़ जंगल के पास न जाना, गिल्ली सुक्की दोनों बचाना. आणि मोली बंद कर लाना. एकही लाकूड मागत नाहीये, मोळी पाहिजे म्हणतोय. तिसरी भिक्षा आटा लाना, गांव शहर के पास न जाना, नर और नारी दोनों बचाना, झोली भर कर लाना, रे चेला भिक्षा लेकर आना. कसं व्हायचं आपलं? जीवाचं स्वरूप अर्धवट राहिलेलं आहे, त्यामुळे वाट सापडणं थोडीशी अवघड आहे. चौथी भिक्षा दर्शन लाना, देव देवल के पास न जाना. माझ्यावर पहिल्या दिवशी प्रवचन केल्यानंतर खूप जणांचा राग होता, तुम्हाला सांगतो. आमच्या दत्तात्रयाच्या बाबतीत असं सांगतो, आमच्या दत्तात्रयाच्या बाबतीत तसं सांगतो. पण इथं आता मत्स्येंद्रनाथ, ज्यांना दत्तात्रयाचा पहिला शिष्य मत्स्येंद्रनाथ, तसा हे नाथ संप्रदायाचा पहिला शिष्य, ज्याने भस्माच्या चिमुटीवर देवादिकांना शरण आणलं. तुम्हाला सांगतो, शंकराला हरवलं, महाकालीला हरवलं, रामाला हरवलं, सगळ्यांना हरवलं. तो म्हणतोय चौथी भिक्षा दर्शन लाना, देव देवल के पास न जाना, साधु ब्राह्मण दोनों बचाना, दर्शन करके आना, रे चेला भिक्षा लेकर आना. कहे मच्छंदर सुन गोरक्षा, ये पद तो है बहुरंगा, इस पद का कोई अर्थ बतावे, वो ही चतुर सयाना, रे चेला भिक्षा लेकर आना. कसं काय व्हायचं आपलं? मच्छिंद्रनाथ म्हणतात की हे करू नका, ते करू नका. काम सगळं सांगितलंय ना, आयुध सगळी काढून घेतली. अर्जुनासारखं झालंय की खाली ठेवलंय धनुष्य, आता करायचं काय? परमेश्वर सर्वेश्वर सर्वज्ञ दत्ता. दुसऱ्या दिवशी आपल्यामध्ये उपस्थित असलेले पंत बाळेकुंद्री क्षेत्राचे श्री सुधीर बाळेकुंद्री आज परत उपस्थित आहेत आपल्यामध्ये. गंमत अशी आहे की पंत बाळेकुंद्रींनी दत्तात्रयावर, म्हणजे एकाच दत्तात्रयावर, माझ्या दत्तात्रयावर, बरं का, माझा भाव आहे थोडासा तो,
आपलेपणाचं सुख खूप असतं, तुम्हाला सांगतो. आपलेपणामुळे जास्त सुख वाटतं, तुम्हाला सांगतो. शर्ट माझा असला तो जर फाटला तर मला दुःख होतं. माझ्यापणामुळे, आपुलकीमुळे सुख दुःख जास्त निर्माण होतं. तर माझ्या दत्तात्रयावरती 91 आरत्या लिहिल्या त्यांनी, बरोबर आहे. पंत बाळेकुंद्रींनी 91 आरत्या. हा फोटो तुम्ही बघितला असेल, हा पंत बाळेकुंद्रींचा फोटो आहे बघा. खूप मोठं क्षेत्र आहे. दत्तात्रयावर 91 आरत्या. आणखी मी महानुभाव संप्रदायात गेलो, दत्तात्रयावरती 165 आरत्या आहेत त्यांच्याकडे, दत्तात्रयावरती आरत्या. या आरतीत एक भर घालायची कारण असं झालं की हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ लिहिल्यानंतर ज्या वेळेला 21 दिवसात 21 अध्याय संपले, त्यानंतर ज्या वेळेला मी दत्तात्रयांसमोर हात जोडून उभा राहिलो, तर त्यांनी मला या ग्रंथाचं फळ द्यायला नाकारलं. ते म्हटले तुझं काय आहे त्याच्यात, हे तर मी सांगितलं. घटना घडलेली घटना सांगतोय. तुम्हाला आश्चर्य वाटतं या गोष्टीचं, मला आश्चर्य वाटायचं कारण नाही. तुम्हाला सांगतो मी, मुलाला जेवढं सहज असतं आपल्या आईविषयी बोलणं किंवा आपल्या आईशी बोलणं किंवा आपल्या आईला जेव्हा पाहिजे तेव्हा भेटणं, तेवढ्या सहजपणे एक जीव जो आर्त झालाय तो दत्तात्रयांना भेटू शकतो. तुम्हाला हे प्रयोग नाही. काल आपण सांगितल्याप्रमाणे हातातल्या आवळ्यासारखं चाललेलं आहे इथे काम. तर म्हटले की हा ग्रंथ तू लिहिलाच नाही. म्हटलं हे बरोबर आहे, चूक मान्य. पण म्हटलं आता फळ मिळवण्यासाठी काय, दत्तात्रयाचं फळ तर मिळालं पाहिजे. म्हटले मी आर्तदानी आहे, जो माझ्या प्रती आर्त होतो त्याला मी देतो. म्हटलं आर्ततेतून आरतीचा जन्म होतो, आणि म्हणून ही जी आपण रोज आरती करता, ही आरती शेवटी सोहमदास येतं त्याच्यामध्ये. मग ही आरती मी जन्माला घातली, आणि या आरतीत परमेश्वराच्या सगळ्या शक्तींना मी असं ठासून भरून टाकलं त्या आरतीमध्ये. आणि त्यानंतर मग गाडी खुश. म्हटले आत्ता तुला फळ द्यायला लायक झालायस तू, म्हणले आता तुला फळ मिळेल. म्हटलं तुम्हाला कशी गंमत आहे बघा, तुम्हाला सांगतो. फळासाठी आपल्याला कर्म करावं लागतं. त्यानंतर गंमत अशी झाली की ह्या आरतीतले शब्द आता मी एक एक उलगडीन, मग तुमच्या लक्षात येईल की मी कसं दत्तात्रयांशी कसं म्हणजे असं वेगळ्या पद्धतीचं नातं जोडलं तुमच्या लक्षात येईल. परमेश्वर सर्वेश्वर. आता परमेश्वराचा अर्थ सांगितला की जो परम ऐश्वर याने युक्त तो परमेश्वरू, आणि सर्वेश्वर म्हणजे सर्वांचा ईश्वर. सर्वांचा मध्ये खूप गोष्टी येतात. सर्वांचा मध्ये प्राणी मात्र येतात, सर्वांचा मध्ये मनुष्य येतो, सर्वांचा मध्ये सृष्टी येते, सर्वांचा मध्ये देवता वर्ग येतो, संपूर्ण देवता वर्ग. आपल्या शरीरामध्ये सगळ्या देवतांच्या पिंडस्था विद्यमान आहेत. आपल्या कमरेपासून खाली 72 कोटींचा पसारा आहे. थोडस वर बेंबीपर्यंत आलो तर आणखी 9 कोटी वाढतात. अजून वर आलो तर आणखी 1.25 लाख वाढतात. 81 कोटी 1.25 लाख 10 एवढ्या देवता. आपल्याला फक्त स्वर्गाच्या 33 कोटी माहिती आहेत.
त्या 33 कोटींची नावं सुद्धा आपल्याला माहीत नाहीयेत आणि असायचं कारणही नाहीये. कारण प्रत्येक गोष्टीला नाव, या जगामधली संख्या मोजायची माणसांची, त्या प्रत्येक माणसाचं वेगळं नाव असतंच की. ही सगळी नावं एकत्र करा आणि द्या देवांना ठेवून. नाहीतरी नावांचा पसारा देवताकडूनच आलेला आहे. आपला कोणीतरी गोपाळ असतं, कोणीतरी गणपी असतोच की. ही सगळी देवादिकांकडून उसनवार केलेली नावं आहेत सगळी. आपण सर्वेश्वरचा अर्थ देवतांसकट. आता तुम्हाला प्रश्न पडेल की मी देवता शब्द वापरतो, देवता आणि परमेश्वर एक आहेत का दोन आहेत? तर जो मतभेद होतो, ज्या वेळेला दत्तात्रय प्रभूंना परमेश्वराऐवजी आपण देवतांमध्ये वर्गीकरण करतो त्यांचं, त्यावेळी तुमचा आमचा प्रॉब्लेम होतो. काय प्रॉब्लेम होतो? देवता या तुमच्या कर्मानुसार फळ देणाऱ्या आहेत. देवता या तुमच्या कर्मानुसार, कर्माच्या मापाचं, जसा एक व्यापारी असतो, तुम्ही 10 रुपयाची गोष्ट घ्यायला गेलात, 10 रुपये खिशातून काढले तर तो 11 रुपयाची गोष्ट देत नाही, तो 10 रुपयाची गोष्ट देतो. देवता या फलदात्या आहेत आणि परमेश्वर हा कृपेचा दाता आहे. कृपा आणि फल याच्यात फरक आहे. कर्मामुळे फळ मिळेल, सेवेमुळे कृपा मिळेल. फरक आहे, लक्षात घ्या, फरक आहे. कर्म आणि सेवेमध्ये खूप फरक आहे. तुम्हाला सांगतो मी, सेवेची गंमत आहे मोठी. आपल्याला वाटतं आपण देवाची सेवा करतो. मी एकदा गोव्यामध्ये प्रवचन द्यायला गेलो. गोव्यामध्ये म्हापसामध्ये शिरसाट हॉल आहे. त्या शिरसाट हॉलमध्ये, कुणी गोव्याचा असेल तर त्याला माहिती असेल, तर तिथं माझं प्रवचन झालं. तर तिथे प्रवचन झाल्यानंतर, त्या प्रवचनानंतर मी एके ठिकाणी माझा अपघात झाला आणि म्हणजे ह्या उजव्या हाताला माझ्या सूज आली. म्हणजे प्रचंड सुजला माझा हात तो. त्यानंतर मी जिथे आमचा मंडप होता तिथे आलो. झोपायला जाण्यापूर्वी माझ्याबरोबर एक त्रिलोकानंद नावाचे महात्मा होते. तर ते महात्मा म्हणाले, राजूजी आप ऐसा कीजिए कि आज मेरे सर की, टक्कल होते थे, आज मेरे इस टकले की आप मालिश कीजिए. ते थोडेसे असे मजाकिया होते. त्यांना टकल्याचा फार अभिमान होता त्यांच्या. कारण ते सांगायचे की सर को टकला किया 3 गुण, म्हणजे 3 फायदे होतात टक्कल असण्याचे. सर को टकला किया 3 गुण, त्यातला एक सर की उतरे खाज, म्हणजे खाजवायचं रातं डोकं. टकला किया तो 3 गुण, एक सर की उतरे खाज, 2 खाने को लड्डू मिले, 3 लोग कहे महाराज. टकल्याचे खूप. तो म्हणे मेरा हाथ जो टकला है बहुत दर्द कर रहा है. तो मी त्यांना हाथ जोड़ले. मतलब महात्मा जी मेरा हाथ, अभी मेरा एक्सीडेंट हुआ है और मेरा हाथ बहुत दर्द कर रहा है, तो आप मुझे प्लीज. तो म्हटले थोडस. म्हटलं हा महात्मा आहे का कोण आहे? हा महात्मा आहे का कोण आहे? थोडासा अगदी नाईलाजाने तुम्हाला सांगतो मी की त्यांच्या डोक्यावर नाही तेल ले ना, तेल ले ना. झालं. आमचे स्पंदननास बघा, उत्तम ते मसाजिस्ट आहेत. ते असं पकडतात बरोबर एखाद्या ठिकाणी, नसनाड्या ढिल्ल्या होऊन जातात माणसाच्या. त्याच्यामध्ये आयो थेअरी म्हणतो आम्ही त्यांना. त्यांनी हात लावला की माणसाने आयो केलंच पाहिजे. आणि ज्या वेळेला माणूस आयो करतो
त्यावेळेला त्याचं दुःख गयो असं होऊन जातं ते. तर ते मला म्हणाले की थोडा, मग तेल घेतलं आणि मग म्हटलं महात्माजी इस हात से करू क्या, कारण हा हात बरा होता माझा. म्हणले नाही, इससे जोर नहीं पडेगा. अरे म्हटलं हा महात्मा आहे का दगड आहे, काही कळतं की नाही याला म्हणे. शेवटी नाईलाज झाला, आता ते महात्मा होते. मी घेतलं ते आणि अत्यंत मला त्रास होत होता, तुम्हाला खरं सांगतो. मी आपलं रगडतोय. आता 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, हे बाबाजी म्हणायलाच तयार नाही की बस. शेवटी म्हटलं आपणच सांगावं की महात्माजी बस. म्हटले बस नहीं, एक 5 मिनिट और बस, 5 मिनिट के बाद फिर बस. मला खूप राग आला, मला म्हणजे खूपच राग आला मला, कारण माझी ती अवस्था तुम्हाला सांगतो, अत्यंत राग आला मला. आणि मी त्या रागाच्या भरात मग आहे ना, मग जास्त जोर लावला आणि मला दुखत होतं. मी आयो आयो करत सुरू केलं मग ते. आणि 5 मिनिटानंतर मग म्हटलं आता थांबा, म्हणतात की थांबा, म्हणायलाच तयार नाही. शेवटी मग म्हटलं महात्माजी अब, म्हटले यदि तुम चाहते ही हो तो रुक जाओ, वरना मैं और 1 मिनिट चाहता था. घाम फुटला मला आणि शेवटच्या 1 मिनिट मी शेवटी हट्टाला मी पण पेटलो. असं नाहीये, परमेश्वर हट्टी नाही, परमेश्वर हट्ट करू शकत नाही, तुम्हाला सांगतो. जीव हट्टी आहे आणि हे अस्त्र आहे जीवाकडे. मग ते मी 1 मिनिट आणखी केलं आणि शेवटी ते म्हणाले आप बस जाओ. झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझा हात पूर्णपणे बरा झाला होता. मी त्या महात्म्याकडे गेलो, त्याला म्हटलं महात्माजी आपने कल क्या किया. म्हटले अरे तू समझता था कि तूने मेरे टकले की मालिश की, लेकिन नहीं, इस टकले ने तेरे हाथ की मालिश की. म्हटले सेवा, आपल्याला वाटतं आपण परमेश्वराची सेवा करतो, खूप त्रास होतो, खूप कष्ट करतो, पण ते सगळे कष्ट आपल्या हाताचं घालवण्यासाठी असतात. तुम्हाला सांगतो, लक्षात येत आहे. सेवा भाव, कर्म आणि सेवेमध्ये, म्हणून देवतांमध्ये फरक आहे. देवता तुम्हाला जेवढं, अहो देवतांच्या फलाविषयी अशी आख्यायिका आहे, देवतांविषयी एकनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. एकनाथी भागवत उचकडून बघायचं. उपमा कशाची द्यावी, म्हणजे अत्यंत हीन दर्जाची उपमा देवादिकांना, वेश्येची उपमा आहे. एखादी वेश्या ज्याप्रमाणे एखाद्या माणसाला पैसे असेपर्यंत मदत करते, त्याची सेवा करते, त्याच्यावरती तन मन न्यौछावर करते, म्हणून तीच वेश्या ज्यावेळी त्याच्याकडचे पैसे संपतात तेव्हा त्याच्या पार्श्वभागावर लाथ मारून त्याला हाकलून देते. तुम्हाला सांगतो, देवादिकांची फल, त्याला च्युती हा दोष, अच्युत फल नाही, टोकाचं फळ नाही, तुमच्या कर्माच्या मापाचं फळ. व्यापारी जमाते सगळी, व्यापाऱ्यांची जमाते सगळी. आणि गंमत पुन्हा, तुम्ही चांगली कर्म करता, वाईट कर्म करता. आता तो विषय राहिला काल आपला, की आपल्याला काय काय करता येतं. तर आपली दोन्ही प्रकारची कर्म करतो आपण, संत कर्म करतो, असंत कर्म करतो आपण. पण या दोन्ही प्रकारच्या कर्मांची फळं देताना देवता मात्र पहिल्यांदा दुःख भोगवतात. पहिल्यांदा दुःख भोगवतात आणि दुःख भोगवताना तीव्र गतीने भोगवतात, म्हणजे तीव्रतेने भोगवतात. आणि सुख भोगवताना मात्र गायीने जसा वासराला पाचता पाचता हळूच पाना चोरावा
तसं सुखभोग करतात. हा देवता वर्ग आहे. दत्तात्रय हा देवता वर्गात मोडणारा प्रकार नाही. देवता वर्ग कृपा करू शकत नाही. त्याचं कारण आहे त्यांना आज्ञाच तशी आहे. देवता नित्यबद्ध, सांगितलं तेवढंच काम करायचं. त्यांना सांगितलं याच्या कर्माची फळं द्यायची, याच्या कर्माची फळं द्यायची, दुसरं काम नाही. जेवढ्या मापाचं तेवढ्या माप. आणि ती आज्ञा सुद्धा परमेश्वराची आज्ञा असल्यामुळे देवता चुकत नाहीत. पण ही आज्ञा आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण या पसाऱ्यामध्ये राहतो. आणि म्हणून नाथांनी देवादिकांना शरण आणायचं काय कारण आहे? काय कारण आहे? मी मोठा आहे असं दाखवायचं नाही. सकाळला मागच्या 2 आठवडे लेख येत आहेत या विषयावरचे, की परमेश्वरापेक्षा जो देवता वर्ग आहे, या देवता वर्गापेक्षाही श्रेष्ठ दर्जाचा काय असेल तर तो हा मनुष्य जन्म आहे. सांगतो तुलसी रामायणात सांगितले, बडे भाग्य मानुष तन पावा सुर दुर्लभ. सुर म्हणजे देवता आणि असुर म्हणजे दानव. सुर दुर्लभ, देवादिकांना सुद्धा मिळत नाही. सुर दुर्लभ सदग्रंथ न गावा. का? कारण साधन धाम इथेच, याच जन्मात आपण मोक्षाचं साधन करू शकतो. परमेश्वर जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर तो याच जन्मात प्राप्त होतो. तुम्हाला सांगतो मी, तुमच्यापैकी कुणी जर या मनुष्य जन्माच्या पुढचं काही विचार करत असेल, कुणी जर देवता बनायचा प्रयत्न करत असेल तर सावधान. कारण ही पायरी देवतांच्या पुढची पायरी आहे. परमेश्वराच्या आईल पण देवतांच्या पैल. आणि देवता काय आहेत? तुमच्या पिंडस्था, तुमच्या पिंडस्था बाहेर ब्रह्मांडस्था, म्हणजे तुमच्या सेवेसाठी, एका जीवाच्या सेवेसाठी परमेश्वराने ज्यांना नोकर बनवलं, परमेश्वराने ज्यांना तुमचं दास बनवलं, तो हा देवता वर्ग आहे. तुम्हाला सांगतो, नोकर आहेत त्या. सांगितलेलं ऐकणार फक्त. त्यांना त्या परता अधिकार नाही. त्यांना 3 बंधन आहेत. नित्यबद्ध. त्या नित्यबद्धतेमध्ये काय बद्ध? एक बद्ध म्हणजे काय? अज्ञान बंध. म्हणजे देवतांना जीव कसा आहे याचं कधीही ज्ञान होणार नाही. अज्ञान बंध. त्याला परमेश्वर काय आहे याचं अस्तित्व माहित आहे, पण दर्शन परमेश्वर कसा आहे या विषयाचं देवतांना ज्ञान नाही. आणि म्हणून भागवताची जी रचना झाली, चतुश्लोकी भागवत जे जन्माला आलं, त्यामध्ये ब्रह्मदेव बसले आपल्या सनतकुमार आपल्या मुलांना घेऊन समोर. सनतकुमार आणि त्यांनी आपल्या पित्याला परमेश्वराच्या विषयीचा प्रश्न विचारला. आता ऐल पैलाचे अस्तित्व जाणे. ब्रह्मदेवाला अस्तित्वाचं ज्ञान आहे पण दर्शन नाही. आणि म्हणून काय झालं की तिथे असं झालं की गडबडले. पण मग परमेश्वर दयाळू. परमेश्वर एवढा दयाळू की जसे तुम्ही आम्ही, जसा जीव वर्ग त्याचा भक्त, तसा देवता वर्ग सुद्धा त्याचा भक्तच. मग भक्ताची योग्यता जागच्या जागी राखायला पाहिजे.
त्याचा मान राखायला पाहिजे. आणि म्हणून प्रत्यक्ष परमेश्वर ब्रह्मदेवाचं जे वाहन आहे हंस, त्या हंसामध्ये परमेश्वर शिरला. तुम्हाला सांगतो परमेश्वराचा हा पहिला अवतार बरं का तुम्हाला, हंस अवतार. आणि म्हणून तुमच्या आमच्या शरीरामध्ये जे सोहम म्हणतो, मी जो सोहम दास झालोय समजा, त्या सोहमचं उलट केलं तर हंसोच येतं. तुम्हाला सांगतो हंसो उलट होत हे सोहम. तुम्हाला सांगतो आत्मा, आत्मक भाव आहे त्याच्यामध्ये, जिवंतता आहे त्याच्यामुळे, अहंकार नसलेला अहंकार आहे, वेगळा आहे, विलक्षणता आहे त्याच्यामध्ये. मग तो हंसामध्ये शिरला आणि त्याने ब्रह्मदेवाचा पण मान राखला. तो काय म्हणाला? तो सनत कुमारांना म्हणाला, मूर्खांनो, एवढा सोपा प्रश्न बापाला विचारता. बघा प्रश्न अवघड होता. एवढा सोपा प्रश्न बापाला विचारता, म्हणे त्याला खूप ज्ञान आहे. हा प्रश्न एवढा सोपा आहे की त्यांचं वाहन म्हणजे मी सुद्धा देऊ शकतो. म्हणजे मान पण राखला आणि उत्तर पण दिलं. आणि त्यानंतर हंसाच्या तोंडी जे 4 श्लोक आले, त्या 4 श्लोकांना चतुश्लोकी भागवत असं पहिलं भागवत जन्माला आलं. तुम्हाला सांगतो चतुश्लोक. आणि ह्या 4चा मग तो श्रीमद भागवत महापुराण जे झालं, त्या 4चा विस्तार आहे तो पूर्णपणे मोठा. ते चतुश्लोकी भागवत तिथं जन्माला आलं. देवता आणि जीव, देवता आणि परमेश्वर याच्यामध्ये भयंकर अंतर आहे. तुम्हाला सांगतो त्यांना अज्ञानबंध म्हणजे अज्ञानी आहेत, त्यांना तुमचं दर्शन नाही, जीवाचं दर्शन नाही. फक्त शास्त्रज्ञांनी निराश व्हायचं कारण नाहीये. कारण शास्त्रज्ञांना जरी जीव दिसत नसला तरी आनंदाची गोष्ट ही आहे की शास्त्रज्ञ, अहो तुम्ही तर फार किरकोळ आहात, देवादिकांना सुद्धा जीव दिसत नाही, इतका सूक्ष्म. काल आपण बघितलं, सूक्ष्म आणि विस्तारणारा दोन्ही घटक त्याच्याकडे आहेत. असा हा जीव देवताला अधीनत्व बंध आहे. म्हणजे देवतेला वरच्याच्या आज्ञेचं पालन करावं लागतं. मनाप्रमाणे फळ देता येत नाही. काही गोष्टी तुम्ही अंडरलाईन करून घ्या. आज हे सांगायला कुणी नाहीये, आपल्याला सगळ्यांना घाबरून ठेवलंय या विषयामध्ये. हे सांगायला कुणी नाहीये. काय अंडरलाईन करायची? की देवता अधीनत्व बंध, म्हणजे त्या परमेश्वराच्या अधीन असल्यामुळे, परमेश्वराच्या दास असल्यामुळे, परमेश्वराच्या नोकर असल्यामुळे, सेवक असल्यामुळे जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. आणि त्यांना एवढंच सांगितलंय की जीव जेवढी कर्म करेल तेवढं त्याचं फळ द्यायचं त्याला. जीव कर्मदाता, देवता फलदाते, एवढंच काम त्यांचं. म्हणजे अधीनत्व बंध आहे, अज्ञान बंध आहे. अज्ञान बंध सांगितला की त्यांना जीवाच्या स्वरूपाचं ज्ञान नाही, त्यांना परमेश्वराच्या स्वरूपाचं ज्ञान नाही आणि कधीही होणार नाही. नित्यबद्ध म्हणजे परमेश्वराने जरी ठरवलं की देवतांना दर्शन द्यायचं तर ते शक्य नाही. म्हणजे इतकं तो बंध मजबूत बंध आहे, तुम्हाला सांगतो. आणि म्हणून त्याच्या सगुण साकाराचं ज्या वेळेला रूप येतं, ज्या वेळेला तो अवतार घेतो परमेश्वर, तेव्हा मग असं येतं की सगळ्या देवता आल्या. कारण शेवटी त्या स्थूळाला बघणार, त्यांना परमेश्वर माहित नाही. त्यांना ते मनुष्य रूपामध्ये आला की तेवढंच कळतं त्यांना, आणि ते सुद्धा आतलं स्वरूप कळत नाही. एकंदरीत हावभावावरून त्या आपलं अंदाज बांधतात. म्हणजे अर्थात त्यांना अस्तित्वाचं ज्ञान असल्यामुळे त्यांना ते कळतं. परमेश्वराचा अवतार झाला हे देवतांना कळतं, कारण त्यांना अस्तित्व ज्ञान आहे. देवतांचं अस्तित्व
ज्या वेळेला परमेश्वर अवतार घेतो तेव्हा देवता आपोआप त्याला ओळखतात अस्तित्वामुळे, आणि त्या अस्तित्वाच्या आसपास दासी म्हणून, ओळगणी म्हणून उपस्थित राहायला सुरुवात होते. आणि म्हणून परमेश्वर जेव्हा अवतार घेतो तेव्हा तो इच्छा करतो आणि होतो, तो ठरवतो आणि होतो, तो उन्मेष करतो आणि होतो. एखाद्या गायीच्या अंगावर एखादी माशी बसली, ती गाय खूप मोठी आहे, माशी एवढीशी कुठंतरी बसलेली आहे. ती गाय जी असते ती तेवढाच भाग, जेवढा माशी बसलेला आहे तेवढाच भाग हलवते बघतो, तुम्हाला सांगतो. आणि ती माशी बरोबर उडते, तुम्हाला सांगतो. माशी कामाला लागते, चल कामाला लागते. तर याला गोस्फुरण न्याय, बरं का, न्यायशास्त्रामध्ये याला म्हणतात गोस्फुरण. म्हणजे गायीने स्फुरण दिलं उड माशीला, तसं स्फुरण न्याय आहे तो. आणि तेवढंच हलतं फक्त चामडं, आणि लगेच माया कामाला लागते. म्हणजे इतकं त्याचं ते, म्हणजे देवादिकांना तेवढं स्फुरण पुरतं, आणि त्या लगेच दास्य भावाने, ओळगणी भावाने त्याच्यापुढे नतमस्तक होतात. आणि म्हणून याने नुसता संकल्प म्हणजे ओठावर पण आला नाही, आतल्या आत चाललेला आहे, तर या लगेच पूर्ण करून मोकळ्या होऊन जातात. आणि म्हणून परमेश्वराला जेव्हा तो अवतार घेतो तेव्हा तो अवतार त्याला असा असतो की त्याला अशक्य काहीही उरत नाही. त्याचं कारण ह्या ओळगणी वर्ग असतो, आणि म्हणून तो त्यांचा मानही ठेवतो देवतांना. पण फरक आहे, फरक आहे. दूध काकांचा तसा विषय घ्या. दूध काकांना त्यांच्या हाताखाली एखादा नोकर आहे, डोकं शाबूत असलेला नोकर म्हणायचा बरं का, कारण पागल माणूस काही करू शकतो. डोकं शाबूत असलेला नोकर आहे. त्या नोकराने, त्या नोकराकडून जर, आता दूध काका आणि नोकर दोन उभे आहेत, आणि मला जे दूध काकांकडून हवंय, मालकाकडून जे हवंय, त्याची जर मी या नोकराकडून अपेक्षा केली तर ती अपेक्षा पूर्ण होईल का? त्याचं बिचाराचं कसं तरी ते देत असतील 10,000 रुपये पगार, तर त्याच्यात भागते बिचाराचं कसं तरी 10-15,000, आणि त्याच्यात तो माझी मागणी कशी बसवणार? बरं, माझी मागणी जी आहे ती दूध काकाने एवढी मोठी आहे, त्यामुळे मुळातच मागणीपासून तो म्हणजे नित्यबद्ध कॅटेगरीत जातो. तो नित्यबद्ध होऊन जाणार. तो म्हणणार, सर मी तर नोकर आहे, मी कशी तुमची मागणी पूर्ण करू? हा, तुम्ही पैसे दिले तर मी आणून देतो. हे देवादिकांचं काम. तुमचं कर्म असल्याशिवाय फळ देणार नाही. पण परमेश्वर, परमेश्वर सर्वेश्वर सर्वज्ञ दत्ता शब्द आहे बघा, त्याच्याकडे कृपा आहे. तो जवळजवळ सगळ्याच गोष्टी मनात आल्या म्हणून करतो. बघा किती गंमत आहे, मनात आल्या म्हणून करायचं, त्याच्यात दुसरं काही कारण नाही. म्हणजे तुम्ही खूप काम केलंय, तुम्ही खूप हे केलंय, असं केलंय, तसं केलंय, मनात आलं म्हणून केलं. मी एकदा नानांच्या घरी, आपल्या दत्ता पवळेंच्या घरी बसलो होतो, तिथं हा विषय निघाला. मग म्हटलं आता परमेश्वराचं जर सगळंच जर असं सगळं आहे, सगळं तो सर्व शक्तिमान आहे, सगळं आहे, तर मग ह्या पूजा अर्चा आरती याची तरी काय गरज आहे? आमच्या सुभाषरावांना पण हा प्रश्न पडला होता, काय गरज आहे? त्याला कुठं ठेवायला जागा आहे? काही दिलं तर? तो तर सर्व शक्तिमान आहे, सर्व व्यापक आहे, व्यापकत्व त्याच्याकडे आहे, सगळीकडे व्याप्त आहे, त्याला ठेवायला जागा कुठे? तुम्ही जर काय दिलं तर तो ठेवणार कुठे? जागाच नाही. आनंद एवढा आहे की तुम्हाला द्यायला बसलाय तो, त्याला कुठला तुम्ही आनंद देणार? मग म्हटलं हा सगळा जो पसारा आहे, प्रार्थना आहे, हात जोडणं आहे, आर्तता आहे, हे कशासाठी? पडला की नाही प्रश्न तुम्हाला सुद्धा? त्याचं फार सुंदर उत्तर आहे, तुम्हाला सांगतो मी उत्तर असं दिलं, समजा मी गरीब आहे, गरीब सुदामा गरीब आहे एकदम, समजा बरं का, मी गरीब नाहीये, मी श्रीमंत आहे,
समजायचं फक्त आपण की गरीब आहे मी आणि मला 3 तासाच्या आत निगडीवरून दिल्लीला जायचंय. उपलब्धता झाली तर मात्र हा 3 तासात दिल्ली गाठू शकतो. कारण साधारणतः 1.25 ते 1.5 तास विमानाचा वेग आणि पुढे एक साधारण 2 तासात माणूस दिल्लीमध्ये जातो, तुम्हाला सांगतो. मग मी काय केलं, आणि माझ्याबरोबर आणखी एक जण होते, आपण त्यांचं नाव काहीतरी ठेवूया आपण, दिवाणाप्पा माझ्याबरोबर आहेत समजा. दिवाणाप्पा आणि मी. आता मी गरीब, दिवाणाप्पांची पण अशी अवस्था नाहीये की विमानाने प्रवास त्यांना झेपेल. समजा मध्यम वर्ग आहे समजा, समजायचंय फक्त. आता मी दिवाणाप्पांनी काय केलं, म्हटले नाही काही करून दिल्ली गाठली पाहिजे. मी आता माझ्या बाकीच्या कडे जातो, थोडं काहीतरी माझं काय दागिने असतील ते घाण ठेवतो, हे करतो ते करतो. तर दिवाणाप्पा गेले पैशाच्या बेगमीसाठी. बरोबर, दिवाणाप्पा गेले पैशाच्या बेगमीसाठी, कारण पैसा उपलब्ध झाला पाहिजे. आणि मी काय केलं, मी एक छोटीशी आयडिया केली. मला माहिती मिळाली की धूत काकांकडे स्वतःचं विमान आहे. बघा, मला माहिती, युक्ती बघा कशी आहे. मला माहिती मिळाली की धूत काकांकडे विमान आहे आणि रमेश जोशी म्हणजे आपले स्पंदननाथ हे त्यांचे मित्र आहेत जवळचे. मी तातडीने स्पंदननाथांना गाठलं, जोशींना, आणि जे धूत काकांची मी स्तुती करायला सुरुवात केली. मला धूत काका काळे की गोरे माहित नाहीये, लक्षात घ्या, बघितलं सुद्धा नाही. फक्त एवढा क्लिव आहे, अस्तित्व ज्ञान आहे की यांच्याकडे विमान आहे. मी तोंड फाटेपर्यंत रमेश जोशींकडे धूत काकांची स्तुती केली. ती स्तुती एवढी जास्त झाली की त्यांनी लगेच फोन केला धूत काकांना की अरे तुमचा फार चाहता माणूस इथे आलेला आहे म्हणून. लगेच फोन केला. 5 मिनिटाचा कालावधी, 5 मिनिटात मी एवढी स्तुती केली की यांनी लगेच फोन फिरवला. आणि मग धूत काका, काही नातं नव्हतं, पण त्या स्तुतीमुळे क्लिव मिळाला की कोणतरी माझी स्तुती करतोय, कोण आहे माहित नाही. तर एवढी स्तुती कोण करतोय, खरं स्तुतीचं त्यांना काही घेणं नाही, त्याची गरज नाहीये, ही गरज माझी. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही, एवढी स्तुती तोंड फाटेपर्यंत कोण करतो, त्याला बघायलाच पाहिजे. आणि म्हणून ते तातडीने ते म्हटले की रमेश जोशींना की त्यांना फोन द्यावं जरा. तर मला फोन दिला. मी म्हटलं मला तुम्हाला भेटायचंय. ते म्हणले लगेच या. स्तुतीचा परिणाम बघा कसा होता. एक नातं निर्माण झालं अचानक. आणि तिथं नातं निर्माण झाल्यानंतर तिथं गेल्यानंतर मी 1-2 मिनिटं तिथे काढल्यानंतर मी त्यांना म्हटलं काय सांगायचं, इतका मोठा भाग्याचा क्षण माझ्या वाट्याला आलेला आहे. मला दिल्लीला जायचंय आणि तिथं मला 5 लाख रुपये एक माणूस देणार आहे. आता सध्या माझ्याकडे खिशात पैसा नाही, पण मला जायचंय मात्र 3 तासात. तर धूत काका म्हणाले अरे एवढं होय, आपलं विमान घेऊन जा की. मग झाली जी गोष्ट प्रयत्नांनी शक्य नव्हती, जी गोष्ट कमी वेळात वित्त जमा करून शक्य नव्हतं, ती गोष्ट केवळ प्रार्थनेमुळे, केवळ स्तुतीमुळे, केवळ आर्ततेमुळे आपोआप सिद्ध झाली. परमेश्वर असा काम करतो. परमेश्वराला तुमची स्तुती नकोय, पण त्याच्याकडे विमान आहे, त्याच्याकडे विमान आहे. आणि त्या विमानात आपल्याला बसायचंय म्हटल्यावर मग ओळख नको का वाढवायला. आणि ती ओळख वाढवण्यासाठी आरती पाहिजे. आणि म्हणून बघा, मला याचं फळ नाही दिलं, मला म्हटलं नाही दुसरं काहीतरी आण.
म्हणजे माझी ओळख निर्माण व्हायला पाहिजे, माझा छाप बसला पाहिजे. कारण शेवटी सोहमदासा दत्त चरणी कल्याण असा शब्द ठेवलाय मी तो. तर परमेश्वर सर्वेश्वर, सगळ्यांचा ईश्वर, सर्वज्ञ. काय गुण आहेत बघा, काय गुण आहेत तुम्हाला सांगतो मी. सर्वज्ञ काय याचा अर्थ होतो? ज्याला सगळं माहीत आहे. त्याला कबीर फार म्हणजे सूक्ष्मतेत घुसलेत बरं का. संत कबीर एके ठिकाणी म्हणतायत की जोर जोर से भजन करे तू, साहब क्या तेरा बहरा है. जोर जोर से भजन करे तू, साहब क्या तेरा बहरा है. आणि पुढची ओळ आहे, मूंगी के पांव में घुंघरू बांधा, उसकी आवाज भी सुनता है. सूक्ष्मत्व, सगळंच माहिती. माहित नाही असं नाही. याला फार सुंदर मला असं हे केलं. मी काल सांगितलं, मला कामिल काम कमाल किया तैने ख्याल से खेल बनाय दिया. हे संपूर्ण शरीर बनवलं त्याने आणि नंतर स्वतः आतमध्ये विराजमान झाला तो. म्हणजे तैने आपने जाय, म्हणजे आत्मक भावाने तो विराजमान झाला. आपने जाय मुकाम किया, असं ते सगळं वर्णन आलेलं आहे त्याचं. तर मला त्या विमानामध्ये एक ब्लॅक बॉक्स नावाचा प्रकार असतो बघा तुम्हाला. तो ब्लॅक बॉक्स असा असतो की त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग करण्याची फॅसिलिटी असते. प्रत्येक विमान उडाल्यानंतर ते कसं उडालं, काय उडालं, कुठं गेलं, ते सगळं रेकॉर्ड करतं ते. आणि त्यामुळे काय होतं की त्या विमानाचा अपघात जरी झाला तरी त्या ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर नेमकं काय घडलं त्या अपघाताच्या वेळी, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. हा परमेश्वर ना, हा आपल्यामध्ये शिरलेला ब्लॅक बॉक्स आहे. मला वाटतं तुम्हाला सांगतो, असा आपल्यामध्ये शिरलाय की आपली एकही गोष्ट अशी नाही की त्याला माहित नाही. सगळं माहिती. सर्वज्ञ परमेश्वर, परमाईश्वर्याने युक्त, सर्वेश्वर, सर्वांचा ईश्वर, सर्वज्ञ दत्ता, सगळं माहित असलेलं, सगळं इत्यम भूत ज्ञान. म्हणजे ज्ञानाची पात्रता संपेल पण त्याचं ज्ञान संपणार नाही, असं ज्ञान. पुढं काय? परमेश्वर सर्वेश्वर सर्वज्ञ दत्ता, जडा चेतनावर तुझीच सत्ता. बघा आता तसं बघितलं, जडा चेतनावर, जड आणि चेतन, ऐसा ज्ञान हमारा. जड़ चेतन दो वस्तु जगत में, चेतन जड़ से न्यारा. चेतन वेगळा आहे. जडा चेतनावर सत्ता. कशी गंमत आहे बघा. एक बी, झाडाचं एक बीज, बरोबर, पाणी वेगळी गोष्ट आहे, माती तिसरी गोष्ट आहे. या तीन गोष्टी अशा आहेत, माती, पाणी आणि बीज. जर नुसतीच माती आहे आणि त्या मातीत बीज आहे, त्याला पाणी नाही मिळालं, त्या बीजाला जर खडकावर ठेवलं तर त्या बीजातून अंकुर फुटत नाही. बघा गंमत बघा कशी आहे. पाणी असं आहे की पाणी नुसतं आहे आणि माती नाही, तरी सुद्धा बीजाला अंकुर फुटायला त्रास पडतो. काही पान वनस्पती आहेत पण आधार, खाली आधार तर पाहिजे. बिना आधाराचं सगळं गडगडतं. पाणी हा विषय तर असा आहे की आधाराशिवाय येऊ शकत नाही. मी बऱ्याच ठिकाणी जातो आणि मी आधी गेले म्हणतो पाणी आणा. आता एका ठिकाणी गेलो, म्हटलं पाणी आणा, तर त्याने ग्लासात पाणी आणलं.
त्याला म्हटलं काय रे, तुला पाणी आणायला सांगितलं होतं, ग्लास कशाला आणला? तो परत गेला, तांब्यात पाणी घेऊन आला. म्हटलं अरे पाणी सांगितलं होतं, तांब्या कशाला आणला? अहो म्हटलं असं काय करता? परत आतमध्ये गेला, शेवटी ओंजळीत घेऊन आला पाणी. असं ओंजळी घेऊन. मी म्हटलं अरे पाणी सांगितलं होतं, ओंजळ कशाला आणली? म्हटलं महाराज, आधाराशिवाय मी काय आणू शकत नाही. पाणी ही गोष्ट अशी आधाराशिवाय असंभव आहे. पाण्याला आधार लागतो पृथ्वीचा, त्याच्याशिवाय पाणी सुद्धा राहत नाही. तुम्हाला सांगतो, तत्वच तसं आहे ते. आता ह्या तीन टोकाच्या गोष्टी, मला एक सांगा की मातीने पाणी निर्माण केलंय का? वेगळं आहे ना. पाण्याने माती निर्माण केली का? बीजाने माती निर्माण केली आहे का? बीजाने पाणी निर्माण केलंय का? तीन गोष्टी आहेत ज्यांचा एकमेकांशी अजिबात संबंध नाही, ज्यांनी एकमेकांना अजिबात निर्माण केलेलं नाही. आणि या तीन गोष्टींना जो एकत्र आणतो तो झाला चौथा. योग करता. हा चौथा जो आहे याचं नाव परमेश्वर. तो काय करतो? बरोबर बीज मातीत जाईल अशी व्यवस्था करतो, मातीमध्ये पाणी पडेल याची व्यवस्था करतो, त्यानंतर त्याच्यामधून अंकुर उगवतो. तीन ठिकाणाच्या तीन गोष्टी आहेत. एकमेकांचे गुण सुद्धा एकमेकांमध्ये नाही. प्रखर द्वैत, अद्वैत नाहीये इथे, प्रखर द्वैत. म्हणजे मातीचं जे रुजवणं आहे ते बीजाकडे नाही. बीज दुसऱ्या कशाला रुजवू शकत नाही. बीजाचं जे अंकुरण आहे ते मातीत नाही, सेपरेट आहे सगळं, सेपरेट. आणि हे सगळा सेपरेट गाडा, त्यातलं बीज जे आहे ते आहे चेतन, आणि पाणी आणि माती हे आहे जड. जडा चेतनावर तुझीच सत्ता. जमलं की नाही काम? जमलं की नाही काम? हे झाडाचं सांगत नाही, तुमचं आमचं सुद्धा तसंच आहे. रे चेला भिक्षा लेकर आना, पहिली भिक्षा पाणी लाना. तुमच्या कुठंच जाऊ नका, शरीरामध्ये जे बघितलं तर पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. लाळ, थुंका, मळ सगळं पाणीच आहे. अश्रू पाणीच आहे तुमचा, वीर्य पाणीच आहे तुमचा. डोळी दाटती चिपडे, नाकी दाटती मेकुडे, सगळं पाणीच आहे महाराज. प्रातःकाळी घाण पडे मुखी मळा सारिखी. समर्थांनी फार सुंदर वर्णन केलंय. ते ज्या वेळेला लग्नातून पळाले तर सुंदर स्त्री होती ती, जिच्याबरोबर त्यांचं लग्न केलं जाणार होतं. पण ते शुभमंगल सावधान म्हटल्यानंतर सावधान झाले म्हणे पळाले, नको या जंजाळात पडायला. तर त्यांना कोणीतरी सांगितलं, हो ती स्त्री किती सुंदर होती दिसायला. तर त्यांनी त्याचं वर्णन केलंय. पटणार नाही आपल्याला, पण ऐकवतो. रजस्वलेचा जो विटाळ, बायकांचा रजस्वला स्त्री म्हणजे तुम्हाला माहितीये, पाळी वगैरे येते तुम्हाला. तो जो विटाळ, रजस्वलेचा जो विटाळ, त्याचा आळोन झाला गाळ, त्या गाळाचे केवळ शरीर हे. काय सुंदरता याच्यामध्ये. विटाळाचा देह विटाळी जन्मला, कैसा शुद्ध झाला सांगा मज. समर्थांनी एके ठिकाणी हा प्रश्न केला आणि मग म्हटले, विटाळाचा देह विटाळी जन्मला, कैसा शुद्ध झाला. जोपर्यंत परमेश्वराची दान येणार नाही, त्याचा संबंध तुम्हाला येणार नाही, त्याचा ग्रहणा तुम्हाला येणार नाही,
त्याचं कैवल्य तुम्हाला येणार नाही तोपर्यंत कसलं शुद्धीकरण आलंय आपलं? तुम्हाला काही शुद्ध होणार नाही, तुम्हाला सांगतो. रजस्वलेचा जो विटाळ त्याचा आळोन झाला गाळ, त्या गाळाचेच केवळ शरीर हे. मग पुढं म्हटलं तरी सुद्धा सुंदरतेचं सांगा तर म्हणे लाळ थुंका आणि मळ पीत श्लेष्मा प्रबळ तयास म्हणती मुख कमळ चंद्रासारिखे. काय आहे हे? थोडं सत्यत्व आहे, सत्यत्व आहे. अशा गोष्टी सुद्धा या जडा आणि चेतनाच्या सगळ्यावरती परमसत्ता म्हणजे जडा चेतनावर तुझीच सत्ता. अहो म्हणून तर तुम्ही आम्ही इतक्या विटाळाने जन्मेलेले असून सुद्धा आज दत्तात्रयाच्या मंदिरात बसण्याच्या लायक झालो आपण. लायकी आहे आपली, आपला जिवंतपणा ही आपली लायकी आहे. तुम्हाला सांगतो मेलेल्या माणसाला इथं कोणी ठेवणार नाही. अहो त्याला कितीही प्रेम करा त्याला लगेचच त्याची विल्हेवाट लावतात. तुम्हाला सांगतो आम्हाला लहानपणी ऐकायला मिळालेली भजनं, मी तर माड्याची भजनं करायचं तुम्हाला म्हणायचं. बायका खूप रडायच्या ती भजनं ऐकता ऐकता. त्या भजनाच्या 2 ओळी सांगतो तुम्हाला. तर बाईल म्हणे अरे म्हाताऱ्या का धरला थारा, म्हणजे तो माणूस मरत नाहीये पण तो मरायला टेकलाय पण सगळ्यांना त्रास होतोय म्हणून बायको हे म्हणते. बाईल म्हणे अरे म्हाताऱ्या का धरला थारा, का धरला थारा तुझा जीव कुठं उरला चोरा. ऐक ना, प्राण्या राम भजावा रे मनी हा गर्व नसावा रे. उच उच लुगडी माया बुगडी मी तूपणाची फुगडी रे. मेल्या मागुनी सर्व राहिले सपशल काया उघडी. मग लोक नागडी केले तरी काय म्हणत नाही. हा प्राण्या राम भजावा रे मनी हा गर्व. राम या शब्दाचा अर्थ राम नाही परमेश्वर. ज्याच्यामध्ये राम आहे, राम या शब्दाचा अर्थ असलेला. आई बाप अन बहीण भावंडे अवघच भरलाय थाट. मडक्यामध्ये पाणी तापले बायकोने मांडला पाट. बघा अवस्था बघा. आणि त्याच्यावर खूप प्रेम चाललं होतं जिवंत असताना. आंडा मांडा दौलत झेंडा खायला हुन हुन मांडा. मेल्या मागुनी सर्व राहिले रडतील पोरे रांडा. असे शब्द आहेत. तुकाराम महाराजांचा अभंग या. तुका म्हणे समजा उमजा इथेच तुमच्या गमजा रे. हे समजा, हे मी समजून सांगतोय, हे समजा. हे गेल्यानंतर काही उरणार नाही. तुका म्हणे समजा उमजा इथेच तुमच्या गमजा रे. यमराजाचे येईल बोलावणे मागे उरतील फौजा. प्राण्या राम भजावा रे मनी हा गर्व नसावा रे. ही अशी अवस्था. आणि ही अवस्था, असं शरीर, असं मर्त्य शरीर मी हजारो मुडदे पोसून सुद्धा जेव्हा घरी येऊन आंघोळ केली, आंघोळ केल्यानंतर पुन्हा बाहेर पडलो तर असाच बाहेर पडलो की मला अजून खूप जगायचंय. बघा तुम्ही आता पुढं एका सेकंदात काय होईल, ठेस लागून मरील ही आपली अशा देह. पण जगतो कसा? 1000 लोकांना पोचून आलेला सोहमदास, पण तरी सुद्धा जगतोय मात्र अमर असल्याच्या थाटामध्ये. त्याचं कारण आहे की तुमच्या आमच्यामध्ये बसलेला जो आहे तो अमर आहे. ते त्याचं कारण आहे. हे त्याचं कारण आहे. अमर आहे तो. आणि म्हणून जडा चेतनावर तुझीच सत्ता. मग पुढं काय? वेद बोध विद्या
तेशी तू भक्ता. आपले आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत सारंग पटारे, मी त्यांना कधी बोलताना बघितलं नाही. ते आज आल्यानंतर माझ्या शेजारी त्या खुर्चीवर बसले आणि आश्चर्य तुम्हाला वाटेल, आश्चर्य वाटण्यासारखंच घडतंय सगळं. फुटले ते अक्षरशः. त्यांना असं झालं की काय बोलू काय नको. म्हणजे मी मध्ये मध्ये इंटरप्ट करत होतो तरी नाही थांबायला गाडी. ते सांगत होते की काय झालं, कसं घडलं आणि काय झालं. म्हणजे चावी फिरली. वेध. आमचे धूत काका आज आल्याला म्हणाले की मी फॅक्टरी बंद केली आणि घरी गेलो, ऑफिस बंद केलं, पण पंडितजी नाही करमलं. करमलं का? नाही करमलं. वेध संचारलाय. थांबणार नाही तुम्ही आता. आता तुमच्या हातात तुम्ही राहिलेला नाहीत. सगळेजण आता तुम्हाला कुणी उल्लू बनवू शकणार नाही, लक्षात ठेवा. दत्त महाराजांच्या दरबारातली मंडळी आहे. देवता वर्ग सुद्धा घाबरेल, त्यांना सुद्धा घाम फुटेल. तुम्हाला सांगतो, शंकराची जी भूतावळ होती, जी अष्टभैरवांची फौज होती, भैरव होते, वीरभद्राची सेना होती, हे सगळे भक्तासमोर झुकलेले. तुम्हाला सांगतो, तुम्ही दत्तात्रयाचे भक्त झालात. आता तुम्हाला चिंता नाही. आता नाही, आता नाही. आमचे दत्ता पोवळे बघा, तसाच विषय आहे. त्या दिवशी आमचं असं काहीतरी चाललं होतं. मी त्यांना कधीही, तुम्ही पण मला वाटतं की फार बोलताना आपण बघत नाही ही माणसं, तुम्हाला सांगतो. पण आज असं होतंय, मला गुंजाळ म्हणाले, मला वाटतं की नाना काय बोलतात काही कळत नाही म्हणे. भाड 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 बोलतात म्हणे. ते कसं काय हो? चावी फिरली. वेध संचरला. लक्षात घ्या. वेद बोध. वेद बोध विद्यादेशी तू भक्ता. आपली आरती आपण जी करतो ती अशी आरती आहे. उद्या लक्ष देऊन ऐका ही आरती. हे परमेश्वराचं वर्णन आहे जे तुमच्या आमच्याकडे नाही. तुमच्या आमच्याकडे हे वर्णन नाहीये. तुम्हाला सांगतो, तुमच्या आमच्याकडे परम ऐश्वर्य नाही. देवादिकांकडे नाही तर तुमच्या आमच्याकडे कुठलं आले? तुमच्या आमच्याकडे सगळ्यांचा ईश्वर होण्याची पात्रता नाही. तुमच्या आमच्याकडे सर्व जाणतेपणाचा भाव नाही. हे फक्त परमेश्वराकडे. आणि वेद, वेद संचार. आणि का असं वेद का संचारतो? तर त्याच्याकडे गुण आहे हो. सौंदर्य, औदार्य, सौभाग्य, लावण्य. दुसऱ्याकडे नाही. सौंदर्य म्हणजे असं सौंदर्य की एखादा अत्यंत कुरूप, हात पाय नसलेला माणूस सुद्धा, काला कलुटा जादूगर समजा, असा माणूस सुद्धा जेव्हा जिवंत असतो तेव्हा त्याच्या बाबतीत आपण सगळे काही ना काही करायचा प्रयत्न चालवतो. म्हणजे काल मी ते बहुविकलांगाचं उदाहरण दिलं. खरं तर ते त्यांना मदत करून सुद्धा फायदा नाहीये अशी अवस्था आहे. पण तरी सुद्धा आपण मदत करतो. त्याचं कारण त्यांचा जिवंतपणा आहे. तो जिवंतपणा आहे त्याच्यामध्ये. आणि तो जिवंतपणा आहे म्हणून मागे पण मी तुम्हाला सांगितलं, म्हणून सुंदरता. जिवंतपणा गेला, अस्तित्व गेलं, सौंदर्य संपलं. आपल्या पंतप्रधान इंदिरा गांधी एके काळच्या सौंदर्य सुंदर म्हणजे सुंदरी होत्या, त्या विश्व सुंदरी होत्या त्या. पण त्याच्यानंतर ज्या वेळेला प्राण गेला, ठेवलं नाही हो, जाळून टाकलं. हाड जले जैसे लकड़ी की मोली, बाल जले जैसे घासा. काय अवस्था आहे तुम्हाला?
एरवी एक टाचणी लावली तरी टचकन उठून उभे राहतो, आणि तिथं आपल्याला चक्क जाळतात लोक, आणि काही कचू नाही. मुर्दा बहरा बन बैठा, ऐकू येत नाही, काही करता येत नाही. नको तिथून कालच आमचा विषय झाला. आमच्या लहानपणी आम्हाला शिकवायचे ते एक कोड, ते आम्ही काल सांगितलं इथे. कोड होतं एक, 5 मुंडकी 10 पाय, पाठीने चालतो त्याचं नाव काय. आता 5 मुंडकी असा कुठला देवता, एक शंकर ठीक आहे, पण 10 पाय आणि पाठीने चालतो. मग ते आमची आजी आम्हाला विचारायची असा प्रश्न, आणि आम्ही हारलो की मग तिचं उत्तर असायचं की ते मुर्दा घेऊन जातात ना, तो मुर्दा म्हणजे म्हणजे त्या मुर्द्याचं एक डोकं आणि खालच्यांची 4 झाली, किती डोकी? 5. मुर्द्याचं 2 पाय आणि खालचे 8 पाय, किती झाले? 10 पाय. 5 मुंडकी 10 पाय आणि पाठीने चालतो. तुम्ही आम्ही जेव्हा पाठीने चालतो तेव्हा तुमच्यावर कोणी प्रेम करणार नाही. हे तुम्ही आम्ही जे पायावर चालतोय ना, सौंदर्याचं परम लक्षण. डोक्याने चालणाऱ्या माणसाला लोक टाळ्या वाजवतील 2 मिनिटाकरता, पण त्याचा सगळा अस्ताव्यस्त होऊन जाईल, तुम्हाला सांगतो. परम सौंदर्य, सौंदर्य, औदार्य. औदार्य म्हणजे काय? की जे माझ्याकडे आहे ते देऊन टाकायचं आहे मला, हा भाव आहे. आणि या औदार्यामुळे तो उदार आहे, या गोष्टीमुळे त्याच्यामध्ये दया आली. तुम्हाला सांगतो मी, त्याच्यामध्ये माया आली, त्याच्यामध्ये कृपा आली, त्याच्यामध्ये करुणा आली, कारण तो उदार आहे. औदार्य भरभरून देणारा आहे, त्याला सहनच होत नाही की कोणी दुःखी आहे. जीव हा मायेच्या तमविभागात दुःखी अवस्थेत होता, आणि त्याला सुखाकडे न्यायचं, त्याला परम आनंदाकडे न्यायचं, त्याला अच्युत पदाकडे न्यायचं. त्याला कुठे न्यायचं? तर गीतेमध्ये एक श्लोक आलेला आहे की परमेश्वराचं स्थान कुठलं. बऱ्याच लोकांची गैरसमज आहे की तो वैकुंठात आहे, तो कैलासात आहे, पण गीतेमध्ये असं सांगितलेलं नाही. तुम्ही गीता वाचा. तिथं प्रश्न करतो अर्जुन की तू कुठेस, म्हणलं तुझं स्थान कुठलं. तर तिथं उत्तर आलेलं आहे कृष्णाचं, नाहम वसामे वैकुंठे. हा नंतर सांगतो, त्याच्या आधी गीतेमध्ये काय आलं ते सांगतो. गीतेमध्ये आलंय, न तद्भासते सूर्यो न शशांको न पावकः. म्हणजे जिथे सूर्याचा, चंद्राचा आणि अग्नीचा प्रकाश पोहोचत नाही. बघा, जिथे सूर्याचा, चंद्राचा आणि अग्नीचा प्रकाश पोहोचत नाही, न तद्भासते सूर्यो न शशांको न पावकः यद गत्वा न निवर्तन्ते. म्हणजे जिथं गेल्यानंतर तुम्हाला रिवर्स गेअर नाही, परतीचा प्रवास नाही, जिथे अच्युत फल आहे, जिथे मुक्ती आहे, जिथे मोक्ष आहे, जिथे सुटका आहे, तद्धामम परमम मम, असं म्हटलं, ते माझं धाम. मग आता असं धाम शोधायला अवघड आहे. मग नारदाने प्रश्न केला की अरे भगवंता, एवढी अवघड जागा जर तू सांगितली तर तुला शोधायचं कसं? काहीतरी सोपी जागा सांग. आणि मग सोपी जागा सांगितली. नारदाच्या भक्तिसूत्रामध्ये सोपी जागा आलीये. आता ही अवघड जागा,
न तद भासते सूर्यो न शशांको न पावका यद गत्वा न निवर्तनते तद धामम परमम मम. अवघड जागा. मग सोपी जागा काय? तुम्हाला आवडेल बरं का, खूप आवडेल तुम्हाला. हा नाहम वसामे वैकुंठे, वैकुंठात नाही. योगी नाम हृदये नच, योगी लोक 12-12 वर्ष 12-12 तप, हजारो वर्ष तपश्चर्या करतात, त्यांच्या सुद्धा हृदयात मी नाही. नाहम वसामे वैकुंठे योगी नाम हृदये नच. मग मद भक्ता, माझे भक्त, यत्र गायंती, जिथे माझं गुणगान करतात, म्हणजे इथे, तत्र तिथे, तिष्ठामी नारदा, तिथे मी दरवाजाजवळ उभा असतो की मला पण आतमध्ये घ्या. तुम्ही आम्ही भाग्याचे, कारण त्याचं वर्णन चाललंय. त्याचं वर्णन चाललंय म्हणजे तो उपस्थित आहे. कारण मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारदा. अरे तिष्ठत उभा आहे, तिष्ठत. एकदा कुमार गंधर्व भूप राग गात होते. भूप रागामध्ये सारे गप धसा, तुम्हाला थोडक्यात सांगतो, ते काय फार मोठा विषय नाही. तर वर्ज स्वर आहे मध्यम, म हा वर्ज स्वर आहे. आणि सारे ग प ध सा ध प ग रे सा असं ते आहे. तो म वर्ज आहे त्याच्यामध्ये. तर गाता 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 समोर पु ल देशपांडे बसले होते. त्यानंतर मोठी मोठी मंडळी होती, म्हणजे पु ल देशपांडे होते, भीमसेन जोशी होते, त्यानंतर आचार्य अत्रे होते त्यावेळी तिथे, आणि आणखी वसंत देसाई होते. तर ही मोठी मंडळी बसलीये आणि त्या भूप रागात नसलेला सूर मध्यम म अचानक कुमार गंधर्वांनी तो मध्यम लावला. शास्त्रीय संगीतात हे चालत नाही, तुम्हाला वर्ज स्वर चालत नाही. आणि यांचे डोळे लकाकले अक्षरशः. हे काय घडलं? हा वर्ज स्वर कसा आला? आणि त्यांनी आश्चर्याने कुमार गंधर्वांकडे बघितलं. तर कुमार गंधर्वांनी हात जोडले, पुलंकडे म्हटले भाई. पुलंना त्यांची बायको पण भाई म्हणायची. भाई, बराच वेळ हा मध्यम दरवाजाजवळ ताटकळत उभा होता. मला आत घ्या, मला आत घ्या, मी काय घोडं मारलंय, मला का वर्ज केलं? शेवटी त्याची अवस्था बघवली नाही, म्हटलं ये आत म्हटलं. तर तशीच अवस्था आत्ता आहे की परमेश्वर तिष्ठत उभा आहे आपल्या दाराजवळ. तुम्हाला सांगतो, प्रबल प्रेम के पाले पडकर प्रभू को नियम बदलते देखा. त्याचं प्रेम असं आहे की तुमची सेवा करायला तत्पर आहे तो. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्ती चारी साधी येल्या, किंवा उच्छिष्टे काढती मुक्तीचारी, अशी अवस्था आपली. चारी मुक्त्या तुमचं उष्ट खरकट उचलायला ठेवल्यात त्यांनी. इतके तुम्ही सुद्धा ऐश्वर्यवंत, म्हणजे तो परम ऐश्वर्य, तुम्ही सुद्धा ऐश्वर्यवंत. त्याच्या राज्यात ऐश्वर्याला काय कमी? मग तर तसं त्यालाही आपण सांगूया, ये बाबा आत आता, नाही का, इथे यायलाच पाहिजे तू, कारण त्याशिवाय तुझा विषय पूर्ण होणार नाही. तर असा हा परमेश्वर, परमेश्वर सर्वेश्वर सर्वज्ञ दत्ता, जडा चेतनावर तुझीच सत्ता. वेद बोध, बोध म्हणजे काय? आपला विषय झालेला आहे, कारण मी पुनरुक्ती टाळतोय थोडीशी. बोध म्हणजे मी फक्त अक्षर बोलतोय आणि या अक्षरांमध्ये तुम्हाला कळण्यासाठी जो घुसलाय, जो अर्थ घुसलाय, त्या अर्थाला बोध असं म्हणायचं.
कारण मी बोलतोय आणि तुम्हाला जर कळणारच नाही तर जीव अक्षरदाता, जीव फक्त अक्षर देऊ शकतो. आता तसं आहे ना, समजा पुन्हा धूत काकांचं उदाहरण आहे. धूत काकांकडे एक नोकर आहे. त्यांच्या दारावरती एक भिकारी आला. धूत काकांनी काय केलं, 10 रुपयाची नोट काढली, आपल्या नोकराच्या हातावर दिली. नोकराच्या हातावर दिली, म्हटले दे त्याला. आता पैसा कोणाचा? धूत काकांचा. मग दान कोणाचं झालं? धूत काकांचा. नोकराने अभिमान करायचा नाही. नोकराने इकडचं फक्त इकडं द्यायचं. हे तसं आहे. मी फक्त नोकरासारखं वाहतोय सगळं. मी तव चरणीचा हमाल, हमालासारखं भार व्हायचं काम माझ्याकडे आलेलं आहे. उद्या तुम्हाला सगळ्यांना ही कामं करायची आहेत. तुमच्यापैकी प्रत्येकाला हे बोलता आलं पाहिजे, कारण आपल्याकडे फसवणुकीचे खूप प्रकार आहेत. परमेश्वर या विषयावर खूप फसवणूक आहे आपल्याकडे. काल मी चर्चेचे जे प्रकार सांगितले ते थोडेसे अर्धवट राहिले. चर्चेचा पहिला प्रकार सांगितला की वस्तू नाही आणि चर्चा सुरू आहे. सध्या सगळीकडे असंच झालंय की परमेश्वर कुणाकडेच नाही आणि चर्चा चालू आहेत. तो असा, तो तसा, तो असा, तो तसा. दुसरा प्रकार सांगितला की एक पक्ष माहिती आहे, पूर्व पक्षी चर्चा. म्हणजे आंधळ्याच्या हत्तीसारखं, की एका आंधळ्याने हत्तीचा कान पकडला आणि जोरात ओरडत सुटला की हत्ती सुपासारखा, हत्ती सुपासारखा. आता हत्ती सुपासारखा आहे का? दुसऱ्याने पाय धरला, म्हणला हत्ती मुसळासारखा. आता हत्ती काय मुसळासारखा आहे का? तिसऱ्याने त्याची सोंड पकडली, तो म्हणला हत्ती खांबासारिका. आता हत्ती काय खांबासारिका आहे का? हे मग तो डोळस येणार आणि तो डोळस म्हणणार, अरे हा हत्तीचा एक एक अवयव होय, परी हस्ती नव्हे, या अवयवांनी युक्त तो हस्ती. लक्षात येत आहे तुमच्या? हे सगळे अवयव एकत्र केल्यानंतर जे निर्माण होत त्याला परमेश्वर म्हणायचं. खंड ज्ञान काही उपयोगाचं नाही, अखंड ज्ञान पाहिजे. खंड ज्ञान तुम्हाला त्रास देणार. कचरपट्टी आहे खंड ज्ञान म्हणजे. निम हकीम खतराए जान म्हटलं. तुम्हाला अर्धवट डॉक्टर शिकलेला चालेल का? जा बरं त्याच्याकडे. चालणार नाही. मग परमेश्वर अर्धवटाकडून नाही मिळणार तुम्हाला. वेद बोध आणि पुढे आहे विद्या देशी तू भक्ता. आता विद्या देणारा कोण? विद्येचं दातृत्व कोणाकडे? कारण पर आणि अवर सगळी दानं परमेश्वराची दानं आहेत. तुम्हाला सांगतो, हा खूप मोठा विषय आहे. लक्षात ठेवा फक्त. वेद बोध विद्या देशी तू भक्ता. पुढं काय? ज्ञाने प्रेमे प्रगटितो नित्य मुक्ता. की तुला जर प्रकट करायचं असेल, तुला जर साक्षात करायचं असेल, तुला जर दत्त म्हणजे आपण म्हणतो ना दत्त म्हणून उभा राहिला. दत्त याचा शब्दाचा अर्थ होतो साक्षात. दत्ताचा अर्थ बघा, तुम्हाला सांगतो फार सुंदर अर्थ आहे. त्या अर्थाकडे जर तुम्ही गेला ना, तुमच्या लक्षात येईल की आपली काय फसवणूक आहे. दत्त म्हणजे साक्षात, म्हणजे साक्षात आहे तो. म्हणजे तो वेद बोध विद्या देशी तू भक्ता. तर असा जो साक्षात जर त्याला करायचं असेल तर त्यासाठी फक्त आणि फक्त दोनच गोष्टी. एक, त्याच्याविषयीचं ज्ञान तुम्हाला व्हायला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट त्याच्यावर प्रेम तुम्हाला बसायला पाहिजे. दोन्ही गोष्टी. नुसतं ज्ञान झालं तुम्हाला आणि प्रेम नाही झालं तरी सुद्धा धूत काकांचं विमान मिळणार नाही. प्रेम व्हायला पाहिजे ना. मला धूत काकांचं सगळं ज्ञान आहे, पण माझा उपयोग काय? त्यांची संपत्ती मला वापरता येत नाही.
आणि राजू सवार, सोहमदास हा प्रचंड श्रीमंत माणूस आहे. त्याचं कारण धूत काकांसारखे कोट्यावधी लोकांशी माझे प्रेमाचे संबंध आहेत. केवढा मी ऐश्वर्य संपन्न आहे बघा. सोपी युक्ती आहे, तुम्हाला सांगतो मी. सोपी युक्ती आहे, कळायला अवघड आहे. युक्ती सोपी आहे की नाही? सोपं एकदम. नातं जोडता आलं पाहिजे, प्रेम निर्माण व्हायला पाहिजे, झालं तुमचं काम. अडतंय का काही? हा ग्रंथ जन्माला आला, छापायचा कसा? गेलो तिकडे, बसलो तिकडे, मिळाले पैसे. तुम्हाला खरं सांगतो मी, अद्भुत आहे, अद्भुत. दिला घेतल्याचा विषय नाहीये. कुणी दिले कुणी घेतले हा विषय नाहीये. या दिल्या घेतल्यातून जन्माला काय आलं हा महत्वाचा विषय आहे. तुम्हाला सांगतो, बोलणारा इथे बसलाय हा महत्वाचा विषय नाही, ऐकणारा तिथे बसलाय हा महत्वाचा विषय नाही. या दोघांच्या मध्ये घडलं काय ते महत्वाचं आहे. तुम्हाला सांगतो, ते धरा तुम्ही. या आकृतीवर जाऊ नका. तुमच्या आकृत्या सोडून द्या. तुम्ही सांग, तो आकृत्यांच्या पलीकडे आहे. वक्ता असत्य, श्रोता असत्य, संवाद सत्य. हा संवाद आहे आपला. तुम्हाला सांगतो, म्हणून ज्ञाने प्रेमे आपल्याला शेवटच्या दिवशी लक्षात ठेवा. सगळ्यांनी यायचंय. आपण त्या दिवशी प्रेम म्हणजे आपण इकडे भजन करणार आहोत. सगळे आमची वाजवणारी गँग येणार आहे आणि मोठं भजन आपल्याला करायचंय 10 वाजता सकाळी. कारण गोपाळकाला आहे, तर त्या दिवशी आपण प्रेम या विषयावर बोलणार आहोत. तर महत्वाचं आहे की ज्ञाने प्रेमे प्रगटितो नित्य मुक्ता, दयाळू भगवंत, मायाळू भाव, कृपाळू कनवाळू तुझा स्वभाव. सगळं परमेश्वराचं वर्णन आहे. तो दयाळू आहे, तो मायाळू आहे. दयाळू आणि मयाळू मध्ये काय फरक आहे? मायाळू नाही हा, मयाळू. दया मया शब्दामध्ये फरक आहे. दया म्हणजे काय की त्याला जीवाची जी अवस्था आहे त्याला वाटलं की हे कुणाला तरी द्यावं, आणि त्या दातृत्वातून जी गोष्ट निर्माण झाली, थोडीशी सामान्य कॅटेगरी आहे दया, थोडी सामान्य कॅटेगरी आहे ती निर्माण झाली त्याच्याकडे. पण मया, मया म्हणजे आपला भक्त जीव हा ज्या अवस्थेत आहे ती अवस्था त्याला सहन होईनाशी झाली आणि मग माया उत्पन्न झाली. तुम्हाला सांगतो फरक आहे. माया नाही, मया. मया तुमची आमची अवस्था त्याला सहन झाली नाही. अरे इतका मोठा जीव किड्यामुंगी सारखा जन्माला येऊन मरतोय, त्याला सहन झालं नाही ते. आणि त्याच्यातून जो निघालं, त्याच्यातून जो उजरंब झाला, दयेचा जो उजरंब झाला, त्याचं नाव मया. आणि ते सहन होत नाही म्हणून शेवटी काय केलं त्यांनी लायकी बघायला सुरुवात केली, तर एकही लायक नाही. मग बिनलायकीचं काहीतरी निर्माण व्हायला पाहिजे म्हणून कृपा. आणि कृपा केल्यानंतर सुद्धा हा भरकटेल, हा एवढा जीव दुर्दैवी आहे, हा भरकटेल हे त्याला माहित आहे. म्हणून सातत्याने रोज नव्याने स्वतःला द्रवित करण्याचं नाव आहे करुणा. तुम्हाला सांगतो, रोज नव्याने तो तुमच्यासाठी द्रवीभूत होतो, तुमचा रस होतो, तुमचा आनंद होतो, तुमच्या सगळ्या चांगल्या गोष्टींना अत्यंत चांगलं करतो, कल्याण करतो. दयाळू भगवंत, मायाळू भाव, कृपाळू कनवाळू तुझा स्वभाव. कनव. पुढं काय? सुभाषराव आरती विसरता.
सौभाग्य औदार्याचा तूची गाव. सौभाग्य काय अर्थ होतो? सौभाग्य, सौभाग्याचा अर्थ आपण सगळ्यांना वेगळा माहिती आहे. आपल्या सगळ्याला हे माहिती आहे की कुंकू म्हणजे सौभाग्य किंवा मंगळसूत्र म्हणजे सौभाग्य. नाही, सौभाग्य म्हणजे एखादी गोष्ट एवढी हवी हवीशी वाटणं की ती गोष्ट प्रत्यक्ष मिळाल्यानंतर भाग्याचं लक्षण होतं. म्हणजे परमेश्वर हा हवा हवासा वाटणं, त्याला म्हणायचं सौभाग्य. तुम्हाला ते जात नाही. तुम्हाला सांगतो, तुम्ही त्याच्याशी भांडण करून बघा तरी ते हवं हवस जे आहे ना ते जात नाही, जाणार नाही. कारण ते हवं हवस वाटणं हे परमेश्वराने निर्माणच केलेलं नाहीये. फार सुंदर एक कथा मला एकाने सांगितली. ते म्हणे राधा आणि कृष्ण एकदा गप्पा मारत बसले होते. तर कृष्ण म्हटला, मी सगळं बनवलंय, तू काय बनवलंय? तर राधा म्हणाली की एक गोष्ट आहे की जी तू नाही बनवली, जी मी बनवली. तर म्हणला, कृष्ण म्हणला असं असूच शकत नाही. तर म्हणला असंच आहे. राधा म्हणते काय? राधेला प्रश्न केला, काय अशी गोष्ट आहे जी मी बनवली नाही? तर राधेचं उत्तर फार सुंदर आहे. राधा म्हणते, माझं नशीब, माझं भाग्य हे तू बनवलेलं नाहीयेस, हे मी बनवलंय आणि माझ्या भाग्यात तुला मी खेचून आणलंय म्हणते. तुम्हाला सौभाग्य. आणि लावण्य, लावण्य म्हणजे काय? प्रकाश. रात्र हा विषय बघा तुम्ही, रात्री सगळी कामं थंडावतात. तुमच्या सगळ्या कर्माला आधार प्रकाशाचा आहे, तुमच्या सगळ्या विस्ताराला आधार प्रकाश आहे. आणि परमेश्वर आपल्याला आता कुठला प्रकाश आहे? परमेश्वराचा कुठला प्रकाश अनुभवाला येतो? तर प्रकाशाच्या 3 अवस्था. एक आहे तुल्य, एक आहे अंश, एक आहे मुख्य, एक आहे तुल्य, एक आहे अंश, एक आहे रश्मी. म्हणजे काय? म्हणजे एक मुख्य सूर्य, सूर्य एवढा प्रकाश, ज्याला तेवढा माहित नाही. एक तुल्य, तुल्य म्हणजे सूर्यासारखा दुसरा कशाचा तरी प्रकाश, तुल्य, त्याच्या तुलनेचा. एक आहे अंश म्हणजे छोटासा, त्याचा तुकडा. आणि एक आहे रश्मी म्हणजे त्याचं निघाल्यापासून 8व्या मिनिटाला आपल्या शरीराला लागणारं किरण. तर तुम्हा आम्हाला परमेश्वर आत्ता जो प्रकाश दाखवतोय हा रश्मी प्रकाश आहे. एवढाच परमेश्वर अनुभवाला येतो. आपल्याला अजून अंशाकडे जायचंय, अंशाकडून तुल्याकडे जायचंय आणि तुल्याकडून मुख्याकडे जायचंय. म्हणून लावण्य, झगझगाट. एखादी स्त्री बघा, साधी वस्त्र लक्षात घ्या, साध्या वस्त्रांना झगझगाट नसतो, पण हा परमा ऐश्वर्याने युक्त आहे म्हणून त्याला झगझगाट आहे आणि त्या झगझगाटाला लावण्य म्हणायचं. एखादी सुंदर स्त्री आणि लावण्यवती स्त्री यात काय फरक आहे? सुंदर स्त्री चेहऱ्याने सुंदर दिसते, पण तिचा चेहरा चमकत नाही, झळाळत नाही. आणि लावण्यवती स्त्री म्हणजे जिचं सौंदर्य झळाळतं त्याला लावण्य म्हणतो आपण. तर हा परमेश्वर झळाळता आहे. सौंदर्य, औदार्य, सौभाग्य, लावण्य. काय म्हणतात? दयाळू भगवंत, मायाळू भाव, कृपाळू कनवाळू तुझा स्वभाव, सौभाग्य औदार्याचा तूची गाव, सौंदर्य लावण्य मांडीला डाव. असं हे परमेश्वराचं स्वरूप. 15वा अध्याय आहे आपल्या श्री दत्तात्रय मोक्ष गीताचा. हा 15 आणि 16 या संपूर्ण 2 अध्यायात 208 ओव्या आहेत. आता पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की या 208 ओव्यांपैकी आज मी फक्त 8 ओव्या बोललो. म्हणजे परमेश्वर किती मोठा आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि
या जीवाची मर्यादा सुद्धा तुमच्या लक्षात येईल. हा ग्रंथ लिहिताना इतकं भरभर येत होतं ना की दत्तात्रय प्रभू म्हणत एका दिवसात लिही. अरे म्हटलं मारतोस की काय म्हटलं, आता मर्यादा आहे म्हटलं, मला झोपायला लागणार, मला काय, अरे तुला विचार कुठं करायचा, लिहायचं तरी सुद्धा झोपायला तरी लागणारच हो. काने मात्रे वेलांट्या उकार त्या तरी दुरुस्त करायला लागणार, त्याचं ग्रामर बिमर. अरे मला वेळ दे वेळ दे, आणि वेळ दे म्हणत सुद्धा 21 दिवसात दिलं, लक्षात द्या. पण त्याचं म्हणणं होतं की मी हे एका दिवसात दिलं असतं, पण तू गडी ढिला निघाला म्हणे मला. म्हणजे हा गडी ढिला निघाला, तुम्हाला सांगतो. इतकं मोठं विस्तार आहे, इतका मोठा परमेश्वर आहे. कधीतरी पुन्हा आपण बसूया, त्याला तिष्ठत ठेवून इथं आपण त्याची चर्चा करायची. मग त्याला म्हणायचं ये आतमध्ये, मग काही प्रॉब्लेम नाहीये. आणि मग आता जो आनंद होतो हा ज्ञानाचा आनंद, आपण त्याला तिष्ठत ठेवतो तो प्रेमाचा आनंद. आणि तो ज्यानंतर इथे आतमध्ये आल्यानंतर मग जो आनंद होतो तो आनंदाचा आनंद. म्हणा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.